चंद्रपुरात कोविड परिस्थिती सुधारण्यासाठी गुरुजींनी कंबर कसली आहे। जिल्ह्यातील 22 शिक्षक संघटनांनी तब्बल 1.25 कोटींचा निधी देत आदर्श घालून दिलाय। चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी यासाठी प्राथमिक शिक्षक कोविड सहायता समितीची स्थापना केली आहे। शिक्षक संघटनांच्या पदाधिकारी वर्गाने वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ऑक्सिजन पुरवठ्यासाठी भरीव मदत करण्याचा संकल्प केलाय। त्यानंतर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी एप्रिल महिन्याचा पगार कोविड रुग्णांना ऑक्सिजन मिळावं यासाठी दिला। शिक्षकांनी उभ्या केलेल्या निधीतून ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करून रुग्णांना दिलं जाणार आहे। त्याचप्रमाणे पुढील काळात शिक्षकांकडून कोविड सेंटर उभारण्यासाठी भरीव मदत केली जाणार आहे। जिल्ह्यात 5,500 शिक्षक आहेत आणि त्यांच्या एक दिवसाच्या वेतनाच्या निधीचा विचार करता 1 ते 1.25 करोड रुपये हे पहिल्या टप्प्यामध्ये जमा होणार आहे। आणि या पहिल्या टप्प्यात आम्ही असा विचार केला आहे की सध्या जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे, ऑक्सिजन सुविधा तुकडी पडत आहे। अशा वेळेस मग आम्ही प्राधान्याने सर्वात पहिल्या टप्प्यातलं नियोजन हे ऑक्सिजनसाठी केलेलं आहे। निधीचा प्रश्नापेक्षाही त्यांनी जी निर्धार दाखवला आहे, आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू इच्छितो आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्या तालुक्यांमधले जे शिक्षक कोविडच्या जनजागृतीसाठी तयार आहेत यांचं एक पॅनल तयार करायचं आणि कोविडच्यासाठीच्या ज्या गोष्टी लागतील, लोकांना संपर्क करणे, कंट्रोल रूममध्ये काम करणे, अशा सगळ्या गोष्टींची त्यांनी तयारी दाखवली आहे।